अंबरनाथ तालुका से होकर बहने वाली नदियां कचरे के जमाव के कारण प्रदूषित हो रही हैं। इसे ध्यान में रखते हुए अंबरनाथ तालुका के ग्रामीणों ने नदी सफाई अभियान चलाया। वन शक्ति के माध्यम से चामाटोली, कोपराचीवाड़ी और चिंचवाली के ग्रामीणों ने एक साथ मिलकर आज उल्हास नदी की सहायक नदी बेसिन में सफाई अभियान चलाया। इस सफाई अभियान में भाजपा विधायक किशन कठोरे भी शामिल हुए। संगठन के सदस्यों और ग्रामीणों ने सुबह से ही नदी के किनारे सफाई अभियान चलाया और बड़ी मात्रा में कचरा हटाया। इस नदी को कचरा मुक्त बनाने का प्रयास किया गया। अब स्थानीय लोगों को इस नदी में कचरा फेंकने से रोकने के लिए उपाय किए जा रहे हैं। चूंकि यह पानी उल्हास नदी से आता है, बदलापुर, अंबरनाथ और कल्याण के निवासी इसी पानी का इस्तेमाल पीने के लिए करते हैं। इसलिए अपील की गई कि अब हम सभी को इस नदी की सफाई का जिम्मा उठाना चाहिए। या नदीचं पाणी आपल्या बदलापूरच्या बॅरेज धरणामध्ये जाते आणि हेच पाणी बदलापूरच्या नागरिकांना प्यायला जाते। शुद्ध होत असेल योग्य, पण त्याहीपेक्षा घाण एवढ्या प्रकारची नागरिकांना स्वतःहूनच कचरा नदीमध्ये टाकायची सवय लागलेली आहे। त्यासाठी आज खरं म्हणजे आमच्या धनाजी इरमाले असेल, आमच्या पवार ही सगळ्या मंडळींनी ही मोहीम हातात घेतलेली आहे। भोज डॅमचं पाणी हे 12ही महिने या नदीला वाहते आणि 12 महिने नदी वाहत असल्यामुळं यामध्ये सतत घाण पडलेली असते। आजपर्यंत त्याला कोणी हात नव्हता लावला, पण यांनी आज सगळ्या यांच्या ग्रुपनी, टीमनी चांगल्या प्रकारची मोहीम घेतली। गाळ काढण्याचा पण जेसीबी टाकून पूर्ण नदीतला गाळ काढण्याचा प्रयत्न करतो आणि स्वच्छता राहावी, पाणी स्वच्छ जावं हा त्यामधला हेतू आहे। या दोन्ही बाजूला ब्रिजच्या आपण त्याच्यावर जाळ्या निर्माण करू, जेणेकरून नागरिक जाता येताना जी वरून घाण टाकून देतात त्याला जाळी मारली तर आतमध्ये पाण्यामध्ये ती पडणार नाही आणि आपोआप लोकांची ती बंदी होईल। तुम्हालाही उद्या बाधक आहे। नागरिकांना माझी विनंती आहे की कोणीही रस्त्यावर या पाण्यामध्ये टाकू नये घाण आणि पाणी स्वच्छ ठेवावं, एवढी विनंती आहे।